यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास पुढची बातमी बघूयात। खडसे कोणत्याही पक्षात गेले तर फरक पडणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। खडसे कुटुंबांची आणि कार्यकर्त्यांची लाईन लावण्यासाठी जात आहेत असंही पाटलांनी म्हटलेलं आहे। तर गुलाबराव पाटील यांनी माझी खिल्ली उडवली असंही एकनाथ खडसे म्हणतात। गुलाबराव पाटील कधी म्हातारे होणार नाहीत का असाही टोला खडसेंनी लगावलेला आहे। येऊन काय झालं? पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले। आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा। गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे ते उपासक म्हातारपणावर केली आहे। मला वाटतं की गुलाबराव पाटील म्हातारं व्हायच्या आधीच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्यांना म्हातारपणाचं आठवण येत नाही। म्हातारपणाचे टिंगल उडवणं किंवा टिंगल उडवणं म्हणजे मी मजरा मराय असं समजण्याचा तो प्रकार असतो, किंवा मी म्हातारा व्हायच्या आधीच वर जाणार आहे हा दुसरा अर्थ त्याचा आपण काढू शकतो। मी या ठिकाणी कार्यकर्त्यांची व्यवस्था वगैरे करणं हे स्वाभाविक आहे। कोणताही व्यक्ती राजकारणामध्ये असला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कार्यकर्त्यांना पुढे सन्मानाचं जीवन राजकारणामध्ये जगता आलं पाहिजे, हा प्रयत्न तो करणारच आहे।